Okay, students, good morning. Today we are going to see the word problems from the fifth chapter linear equation in two variables. This is revision lesson. We already completed. Then now again for the revision or for some students again we will start how to solve the word problems. See, to solve the word problems, first there are different steps are given. Read the example carefully. Then there are three steps. After reading that example, they use three steps to solve that example. First, observe the question. First, observe the question, and from the question, decide which variables we have to use for that question. जो प्रश्न आहे त्या प्रश्नावरनं आपण कोणती व्हेरिएबल्स वापरायची त्याच्या प्रश्नासाठी तर ती ठरवायची आणि ते व्हेरिएबल्स वापरायची. त्याला आपण म्हणतो की लेट्स और suppose and then use the variables for that question. Suppose or let's x be the this and y be the another term. That is, use the variables from the question, and then in the example there are two conditions are given. From the first condition, make one equation, call that equation number 1. From the second condition, make the another equation, call that equation number 2. And by equating the coefficient, सहगुणक इक्वेट करून तुलना करून मग ते इक्वेशन सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे आणि मग एक्स आणि वायच्या किमती शोधायच्या आणि मग पुन्हा शेवटी उत्तर लिहायचं. देअरफॉर द फायनल आन्सर इज दिस. अशा पद्धतीने ते वर्ड प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे आहे. आता इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काही प्रश्न आहेत तर ते आपण सोडवायचा प्रयत्न करू त्या ॲक्टिव्हिटी. आणि तुमच्याही लक्षात येईल की वर्ड प्रॉब्लेममध्ये त्या वर्ड प्रॉब्लेमवरनं इक्वेशन कशी तयार करायची, नंतर मग ते इक्वेशन कसं सॉल्व करायचं. तर आपण पाहू पहिल्यांदा उदाहरण की एक ॲक्टिव्हिटी आहे. सी देर इज वन ॲक्टिव्हिटी. आय एम अ रेक्टँगल. माय लेंथ इज एक्स युनिट अँड माय ब्रेथ इज वाय युनिट्स. आय एम अ रेक्टँगल म्हटलेलं आहे. चौकोन दिलेला आहे. आय एम अ रेक्टँगल. Length is x and breadth is y unit. My length is पुस्तकातीच ॲक्टिव्हिटी आहे. माय लेंथ इज एक्स युनिट अँड ब्रेथ इज वाय युनिट. आता त्याच्यावरती प्रश्न आहे विचारलेले. पहिला जो प्रश्न आहे पहिला दिलेला आहे तिथे बॉक्स दिलेला आहे. त्या बॉक्समध्ये विचारलेला आहे सम ऑफ my length and breadth is 36. अगदी सोपं आहे. Sum of length and breadth is 36. Sum of length and breadth is 36. माझी लांबी आणि रुंदी यांची बेरीज 36 आहे. अगदी सोपं आहे. आता आपण लांबी x मानलेला आहे. लेंथ इज x युनिट अँड ब्रेथ इज y युनिट. मग युनिट त्याला कुठले सेंटीमीटर मीटर काय देतील उदाहरणामध्ये ते मानायचं. आपण आता सध्या काहीच नाही तर त्याला युनिट म्हटलेलं आहे. लांबी एक्स आहे आणि रुंदी वाय आणि दोघांची बेरीज 36 आहे. म्हणजे अगदी सोपं आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 36. सम ऑफ दॅट लेंथ अँड ब्रेथ इज 36. या पद्धतीने तुमचं एक इक्वेशन तयार झालं. अशी इक्वेशन तुम्हाला तयार करायची आहे. त्यासाठी व्यवस्थितपणे उदाहरण वाचायचं आहे पहिल्यांदा की काय दिलेलं आहे. व्हॉट इज गिवन अँड व्हॉट वी हॅव टू डू. दॅट इज द क्वेश्चन. काय दिलेलं आहे आणि प्रश्न काय ते थोडं मार्काने वाचन करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला हे उदाहरणं सोडवता येतील. आता पहा दुसरं आहे त्याच्यात अगदी सोपं आहे. द डिफरन्स बिटवीन माय लेंथ अँड ब्रेथ इज 6 युनिट. त्याच्यात आपलं काय आहे द डिफरन्स बिटवीन लेंथ अँड ब्रेथ इज 6. त्यांच्यामधला फरक जो आहे लांबी आणि रुंदीमधला फरक तो 6 आहे. निश्चितच लांबी मोठी असणार आहे आपण आणि रुंदी छोटी असणार आहे. तर मग त्यांच्यामधला फरक जो आहे तो 6 आहे. दॅट इज डिफरन्स बिटवीन लेंथ अँड ब्रेथ इज 6. मग आता दोघांमधला फरक म्हणजे वजाबाकी. मग एक्स मायनस वाय इज इक्वल टू 6. व्हेरी सिम्पल. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 6. दोघांमधली बेरीज 36 आहे. फरक 6 आहे तर ते आपण सोडू शकतो. ते उदाहरण सोडू आपण एक.
त्याच्यावर उदाहरण सोडवायचं आणि त्या किमती काढायचं, लांबी आणि रुंदी किती. अगदी सोपं आहे. आता दुसरा जो आहे त्यातला तिसरा आपला सोपा तिसरा एक क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, थर्ड क्वेश्चन. माय ब्रेथ इज, माझी रुंदी, माय ब्रेथ इज 5/7 टाइम्स ऑफ दी लेंथ. रुंदी जी आहे ती 5/7 पट कोणाची आहे, लांबीची आहे. माय ब्रेथ इज 5/7 टाइम्स ऑफ लेंथ. ब्रेथ इज 5/7 टाइम्स ऑफ लेंथ. रुंदी ही लांबीच्या 5/7 पट आहे. मग रुंदी तो बॉक्स आहे, रुंदी घ्या तुम्ही, रुंदी काय आहे, y is equal to breadth is 5/7 times of the length. 5/7 पट आहे, 5/7 of the x. 5/7 पट कोणाच्या, xच्या. मग तो 7 आपण इकडे ट्रान्सफर करणार आहे, भागिले आहे म्हणजे लेफ्टला आल्यावरती गुणिले होईल आणि मग ते इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. लक्षात येते. आणि आणखीन एक चौथा प्रश्न आहे, if breadth is subtracted from twice of length. Breadth is subtracted from twice of length. रुंदी ही लांबीच्या दुपटीमधनं वजा केली तर येणारं उत्तर किती आहे, 27. आन्सर इज 27. Breadth is subtracted from twice of length. Twice of length म्हणजे लांबीची दुप्पट. त्या लांबीच्या दुपटीतनं रुंदी वजा केली तर उत्तर 27 येते. अगदी सोपं आहे. लांबीची दुप्पट म्हणजे 2x, रुंदी वजा केली वजा x बरोबर 27. 2x minus y is equal to 27. 2x minus y is equal to 27. अशा पद्धतीने आपण त्या वर्ड प्रॉब्लेमचं कन्व्हर्जन ह्या इक्वेशनमध्ये करणार आहोत. नंतर मग ते इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतात सहगुणकांचं इक्वेटिंग करून किंवा तुलना करून. आता पहा, हे उदाहरण सोडू आपण. दोघांची बेरीज, लांबी आणि रुंदीची बेरीज 36 आहे आणि त्यांच्यामधला फरक 6 आहे. तर ते लांबी आणि रुंदी काढा. असं जर असेल तर आपण फर्स्ट इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 36. x मायनस वाय is equal to 6. x plus y is equal to 36. It is given. And x minus y, subtraction or difference of the two is 6. अगदी सोपं आहे. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचं आहे. मग आता इलिमिनेट करताना इथं प्लस आणि मायनस आहे, अपोजिट साइन आहे. इझिली इट विल गेट इलिमिनेट. That is, we don't have to change the sign. If we don't have to change the sign, then we have to carry out addition of that two equation. जर चिन्ह बदलायचं नसेल तर बेरीज करायची इक्वेशनची. चिन्ह बदलायचं असेल तर वजाबाकी. If we want to change the sign, then we have to carry out subtraction process. Therefore, in this process, we have to carry out the addition of that two equation. Then y1 will get easily cancelled. Then x plus x, 2x is equal to 36 plus 6, 42. 36 plus 6, 42. Then transfer these two. Therefore, x is equal to 42 upon 2. Therefore, x is equal to 2 1s are 2, 2 2s are 4, 2 1s are 21. X is equal to 21. Substitute the value of x in the first equation. X plus y is equal to 36. 21 plus y is equal to 36. Y is equal to 36 minus 21. Y is equal to 50. Y is equal to 50. Therefore, at last, we have to write down the answer in full sentence at last. Therefore, length of the rectangle is 21 centimeter. At last, we have to write down answer in full sentence. Length, therefore, length of rectangle is 21 centimeter and breadth is 15 centimeter. 21 centimeter length and 15 centimeter breadth or unit. There are unit mana सांगतात.
जर दिलं असेल तर युनिट म्हणायचं, दिलं असेल तर सेंटीमीटर म्हणा, मीटर म्हणा, काय असेल ते युनिट. आता पहा आपण जे उदाहरण सोडवलंय तर त्याच्यामध्ये फरक जो दिला 6 आहे. मग आता लांबी आणि रुंदीमधला फरक आहे कसा, 21 वजा 15 6 आहे. ते म्हणजे पहिली कंडिशन पूर्ण झाली. दुसरीची दोघांची बेरीज 36 आहे, ते 21 आणि 15 किती होतात 36. म्हणजे दोन्ही कंडिशन फुलफिल झालेल्या आहेत. म्हणजे आपलं जे उत्तर आलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. दॅट इज यू कॅन टेक द कॉन्व्हर्स, दॅट इज यू कॅन फाइंड आउट द आन्सर which is correct or wrong by taking some judgments or following the conditions. In this way you can solve the word problem one by one. We already studied all that. You have to see first, observe that, read example 1 or 2 times, and then from the question assume the letters for that question, and from first condition make one equation, from second condition make another equation, and by equating the coefficient try to solve that problems. In the next lecture we will study the another concept in the same from the same chapter. Okay, thank you.